मुंबईच्या घाटकोपर परिसरात तब्बल 1 कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं। एका 34 वर्षीय इसमाकडून हे ड्रग्ज ताब्यात घेण्यात आले। मृत्युंजय सिंग आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। मृत्युंजय, काय आहे ही धडक कारवाई आणि हे ड्रग्ज कोणत्या प्रकारचे आहेत? नम्रता, घाटकोपरमध्ये एंटी नार्कोटिक्स सेलने ही कारवाई केली आहे। एंटी नार्कोटिक्स सेलने छेडानगर जंक्शनवर एक कार ताब्यात घेतली। या कारमधून 10 किलो 200 ग्राम असे मेफिड्रिन ड्रग्ज हे सापडले। जे मेफिड्रिन ड्रग्स आहे या बाजारमध्ये किंमत 2 कोटीपेक्षा जास्त आहे आणि या एमडी ड्रग पेक्षा जे इतर जे कार होते, एक होंडा सिविक कार होता, त्यालाही जप्त करण्यात आलेला आहे। असा 2 कोटी 11 लाखाचा मालमत्ता जप्त करण्यात आलेला आहे। या प्रकरणामध्ये एक माणसाला अटक करण्यात आलेला आहे। हा माणूस बँड्राचा राहणारा आहे, 34 वर्षाचा आहे आणि आपल्याला बिझनेसमॅन सांगतो। सध्या इतर कोण आहे या ग्रुपमध्ये, या रॅकेटमध्ये, याची चौकशी सध्या पोलीस करतायत। पण हा जो अटक आरोपी आहे याच्यावर एनडीपीएक्स जे ऍक्ट आहे त्या कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि कोर्टात हजर करण्यात आलेला आहे। आणि इतर हे जे ड्रग्ज कुठून आणलं होतं, कोणाला द्यायचं होतं, मुंबईचा बाहेरून कोणाचा लिंक आहे का, याची सध्या चौकशी एंटी नार्कोटिक्स सेल करतायत।